और रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं। नाम है दत्तू बच्चन देसी। आए पंगा नाही घ्यायचा, अरे ये पंगा नाही घ्यायचा, राडा नाही करायचा, आपला नादच नाही करायचा। आपण लय भारी, आपली क्वार्टर लय न्यारी, आपल्या स्टाईलवर फिदा दुनिया सारी, आपल्या स्टाईलवर फिदा दुनिया सारी। दत्तू बच्चन देसी, 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 दत्तू बच्चन देसी। सरपंच, 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 काय आणलं ते पोत्यात? उचल, त्याचा वास मारायला लागले। उचल उचल। मंदिराच्या बाहेर नाही का मेलेलं जाणार पडलं होतं त्या। अरे उचल बाबा, ते उचल पाहिलं तू। इथं देऊ का? त्या बाहेर उचलून येतो गाणे बघू तुझ्याकडे। सरपंच, सरपंच ते गावाच्या बाहेर मंदिरापाशी पडले, देवाला किती त्रास होत असेल, तर मेल जनावर टाकलंय त्याच्यामध्ये। सर मी सांगतोय तुला, उचल पाहिलं ते आणि गावाबाहेर नेऊन टाक। सरपंच त्याला गाव आहे, थंडी वाजेल की त्याला घेऊन झोप बाहेर। सॉरी बर का, ते गावाबाहेर जाऊन गावाबाहेर जाऊन वावरात तिकडे एखादं कुत्र बित्र बघायला असं। अरे दादा, पण ह्यो मास्तर अजून जवळ चाललाय। पुष्पे कुठल्या योग्य काय झालं, मंदिर तिथं ना कुणीतरी ना असं मेल जाणार पत्त्यात भरून टाकून दिलं। तो बेचारा त्याला किती त्रास होता, वास येत असं। काय केलं मी, ते पोत उचललं आणि मग म्हणलं फेकून द्यायला मी चाललो होतो, तर एक माणूस भेटला, तो म्हणला मी ते उचललं आणि चाललो होतो सरपंच। सरपंच 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 असं म्हणलं जा आणि गावाबाहेर टाक। मी तो उचलून गेलो गावाबाहेर टाकलो। पण कसं माहित तुम्हाला एवढा गावाचा पुळका? समजा समज कळलं तुम्हाला? दारू पिल्यावर बरं समजतं। दारूची चिपचिप आणि सगळ्या कामाला करायचंय, आणि हे समजा समाज काढलं तुम्हाला दारू पिल्यावर बरं सुचतं। अहो, घरात माणसं जेवायला बसली असतील नसतील, आपल्या अंगावर घाण घेऊन आपण घरी कसं यावं ह्याचा जरा सुद्धा विचार आला नाही का या टाळक्यात?
तुमच्या दारूची झिकझिक आणि ह्यो समजा त्रास आम्ही का म्हणून सहन करायचंय? कोण बघत नाही? कुठल्या जन्माचा बदला घेताय माझ्या आणि माझ्या लेकरा बाळांकडून? काय पाप केलंय आम्ही? ते काय नाही, तुम्हाला सकाळपर्यंत वखत देते. एकतर ह्या घरात तुमचे दारू राहील नाहीतर आम्ही राहील. ओ सरपंच, सरपंच, ओ सरपंच, सरपंच. सकाळ सकाळ काय रे पुष्पे, काय विशेष? काय विशेष? तुमच्या विश्वास ठेवून माझ्या आई बापानं ह्या माणसाच्या घरी मला लगीन लावून दिलं. तुमच्या एका शब्दाखातर ह्या दारुड्या सोबत माझं लगीन लावून दिलं. चाकूला पाठवलंय त्यासनी आणायला, येतच असं. पण ह्या माणसानं हद्दपार केली सरपंच. काल रात्री गावभर अंगावर घाणीचं पोतं घेऊन ह्यो माणूस गावभर उंडाळत होता. अरे पुष्पे, रात्री बी इथं आला होता, त्याला बळ हाकून दिलेलं आहे. काय त्याचा वास येत होता विचारायलाच नको. काय बी करा सरपंच, ह्या माणसाची दारू सोडवा, नाहीतर गावात दारूबंदी जाहीर करा. अगं पुष्पे, दारूबंदी करणं एवढं सोपं नाही ग. त्याच्यासाठी मासिक मिटिंग बोलवायला लागेल. त्या मासिक मिटिंग मध्ये हा विषय घ्यायला लागेल. त्याच्यात तो 5 झाल्यानंतर गावाची सभा बोलवायला लागेल. त्या सभेत तो विषय घ्यायला लागेल आणि मग ती दारूबंदी होऊ शकते. आणि एवढं करायला लय कालावधी लागतो. दत्तू का ये. होय, काल रात्रीची उतरली असेल आणि सगळं काय आठवत असेल तर ठीक आहे, नाहीतर मी सांगते. बस, मला काय ते ऐकायचं नाही. हे बघा सरपंच, एक तर आम्ही राहू नाहीतर ह्यांची दारू. काय निवडायचं तर निवडू द्या ह्यांना. माझं ऐकून तर सरपंच सरपंच तुम्हीच सांगा बरं आता. नवरा बायकोच्या भांडणात लक्ष घालू नये अशा शाळेने स्वतः माणसाने सांगितलंय. दत्तोबा अलीकडे तू ही दारू म्हणजे लयच वाढली बघ. अरे त्या पुष्पीचं सोडून दे, इथं माझी मुलगीच आहे. पण तू कमीत कमी तुझ्या लेकरा बाळाला तरी विचार करायला पाहिजे. मला मान्य आहे, तुम्हाला वाटतं तेवढं मी दारूच्या आहारी गेलेलो नाही. होय, पण हे सगळं काय झालं तरी आमची चूक आहे म्हणायचे होय तुम्हाला? हे बघा, वाद घालू नका. पुष्पे, तुला जर तुम्हाला दारू सोडलेली बघायची ना, होय सर. मग दत्तोबा इथून पुढे दारू पिऊ नको. तुला काय कमी पडलं तर मी मदत करतो. सरपंच, रात्रीची झाली ती चूक मला मान्य आहे. आईबाप गेल्यापासून तुम्ही जमत तेवढं माझ्यासाठी केलं. फक्त कसं मोठणार? मला खरं सांग, तुम्हाला वाटतं तेवढं दारूच्या आहारी गेलेलो नाही मी. हा, पण तुमच्यासाठी आणि माझ्या पुष्पेसाठी सांगाल ते करायला तयार आहे. नक्की? बर, ठीक आहे. दारू पाहिजे ना तुझ्या संसाराचा नाश करून घेऊ नको.